तर नमस्कार मित्रांनो, तर आपण आज बनवणार आहोत कौल फ्राय. तर बघितलं असेल आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला तर आपलं स्वागत आहे. तर आपल्या चॅनलला आधी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करून नक्की सांगा कशा व्हिडिओ असतात. कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कशा असतात आपल्या. तर आपण ज्या व्हिडिओ बघतो त्यासाठी अजून नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपण बनवतो आहे कौल फ्राय. तर बघितलं असेल इकडे तयारी केलेली आहे कौल फ्रायची आणि कौलच फुटलेला आहे. तर पण आपण आता प्रयत्न करतो आहे बनवायचे. तर बघूया आता खूप लांब आलो आहे, नदीवर आलो आहे बनवायसाठी. तर आपण आता कौल फ्राय तयारी करूया. तर इकडे बघितलं असेल नदी वगैरे. तर आता मी थोड्या वेळाने कौल फ्राय करेल, तरी कौल फुटलेला आहे. तर आपण आता बनवूया कौल फ्राय. मी उतरतो आहे नदीमध्ये जरा कौल धुवायसाठी. तर बघितलं असेल आमची नदी इकडे. तर आपण आता जाऊया नदीमध्ये उतरतो आहे, पाणी म्हणजे कौल धुतो आहे जरा. तर थोड्याच वेळाने आपण बनवायला बघूया बघितलं असेल आपण तयारी केलेली आहे. तर आता मी नदीमध्ये उतरलो आहे, जरा कौल देतो आहे पाण्यामध्ये. तर इकडे नदी आहे एक आमची. तर पार्टी वगैरे बनवायची असेल तर निवांत इकडे बनवू शकतो, पण पाणी वगैरे खूप आहे. तर आता आपण जरा धुतो आहे कौल. बघितलं असेल तर आता आपण चिकनला लावतो आहे मसाला. तर बघितलं असेल इकडे चिकन वगैरे कशावर घेतलं आहे. तर आता आपण आणलं आहे मसाला वगैरे. तर मसाला वगैरे लावून घेतो आहे. तर बघूयाच कसा कौल फ्राय होतो आहे. तर असेच आपण डेली ब्लॉग बनवत राहू. तर आपल्या ब्लॉगला नवीन असेल तर रोज बघत जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण बनवतो आहे कौल फ्राय. तर बघूया कौल फ्राय कसं होतं आता. तर बघूया. झालेलं आहे मसाला वगैरे लावून. तर बघितलं असेल आपण घेतले पिशवीवरती मसाला लावलेला आहे. तर नदीवर हे बघितलं असेल तिकडे चूल पेटवलेली आहे. तर आता आपण इकडे बघितलं असेल कसं वातावरण आहे. तर बनवतो आपण कौल फ्राय. तर आता मसाला वगैरे लावून झालेला आहे. तर आपण थोड्याच वेळात करूया. मसाला लावून झाला तर आता आपण तयार भाजून बघूया कसं तर लागणार आहे. तर बघूया आता आपण जाऊया कौल ठेवूया. आता तिकडे गरम करायला कौल ठेवते. कौल पण तुटलेला आहे बघितलं असेल. तर आता आपण इकडे बघितलं असेल पूर्ण जंगलामध्ये आहोत. तर कौल आणायला टाईम नाही. तर आपण आता कौल ठेवतो आहे. कौल ठेवून झालेला आहे. आता खाली आग पण केलेली आहे. तर आता आपण थोड्याच वेळात बनवूया. तर बघितलं असेल इकडे पूर्ण घाम सुटलेला आहे. तर थोड्याच वेळात बनवूया कौल फ्राय. आणि एकटाच आहे आज, एकट्यानेच बनवतो आहे. तर कोण भेटला नाही सोबत, तर एकटं बनवतो आहे. तर बघू कसं होतं आहे. तर आता आपण झालेलं आहे इकडे कौल फ्रायची तयारी केलेली आहे. तर बघितलं असेल झालेलं आहे. आता कौल पण तापलेलं आहे. तर आपण चिकन टाकतो आहे त्याच्यावरती. बघूया आता चिकन टाकून कसं होतं आहे. तेल पण तापलेलं आहे. तर आपण टाकलेलं आहे चिकन. तर बघूया आता कसं होतं आहे कौल फ्राय. पूर्ण वारा वगैरे सुटलेला आहे. खूप मजा येते करायला. तर बघितलं असेल आता आपण झालं आहे तेल वगैरे आग वगैरे पूर्ण केलं आहे. तर टाकलेलं आहे पूर्ण. बघितलं असेल पूर्ण आग वगैरे झाली. आता पूर्ण शिजलेलं आहे. एक पलटी मारलेला आहे. तर बघितलं असेल कसं कौल फ्राय बनवलं एकट्याने. तर इकडे एकदम रानात शांत 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 बघितलं असेल पूर्ण पाणी नदीच्या कडेला. तर बघा कौल फ्राय खाल्ला नसेल तुम्ही तर आपण सगळे बनवतो असेल कसा कौल फ्राय बनवला एकट्याने. आजची मजा येणार आहे. तर आपण एक दिवस सगळी पोरं वगैरे असतील तेव्हा बनवू. तर आता खूप मजा येते एकट्याला बनवायला. आणि एकट्याने आनंद एकट्यात घेतो आहे. बघितलं असेल कौल फ्राय एकट्यासाठी मी आणलेला आहे कौल फ्राय आहे. तर खूप मजा येते. बघितलं असेल कसं कौल फ्राय बनवलं आहे एकट्याने. तर आता आपण थोड्या वेळात झालं आहे. तरी बघितलं असेल जसं शिजलं आहे थोडंसं नदीच्या कडेला. कौल पण फुटला आहे बघितलं असेल, तरी पण बनवलं आहे एकसाठी. तर आता पण थोड्याच वेळात होईल. मग नंतर बघू कसं टेस्ट लागते. बघितलं असेल इकडे जरा कौल फुटलेला आहे तर तिकडे शिजले नाहीत. सर्व आपण शिजवू. आग सगळीकडे झालेली आहे. खूप मजा येते करायला. बघितलं असेल पूर्ण शिजले लाल लाल झालेलं आहे.
थोडं आपण तेल टाकूया. खूप मजा येते करायला. खूप वारा वगैरे सुटला आहे म्हणून आग जरा साईडला जाते बदल असेल. कौल फ्राय. ला असेल आपला कौल फ्राय झालेला आहे. थोडा आता तिकडे एक साईड शिजायची आहे तर आपण इकडचे इकडे काढूया, कारण तिकडे जास्त आग आहे त्यामुळे आपण इकडे काढतोय. तिकडे जरा कौल फुटला होता तरी पण मी एकदम काय बेस्ट बनवलं आहे. भेटलं पूर्ण लाल झालेले आहेत, शिजलेले आहेत. थोडंसं शिजले का आपण खाऊ, मग तुम्हाला मी पूर्ण दाखवतो कसं कौल फ्राय बनवलं होतं ते बघितलं असेल तुम्ही. तसंच आपण नेहमी रोज बनवत राहू एक एक नवीन नवीन. तर बघूया आपण थोडीशी टेस्ट. एकदम भारी झालं आहे, खायला पण मजा येते. बघितलं असेल एक टेस्ट मी बघितला होता थोडासा, कारण ते एकटाच आहे, कोण खायला नाही. पूर्ण गरम होतं तरी पण एकदम मजेत, म्हणजे टेस्ट पण भारी लागते. मी टेस्ट केली बघितली असेल त्याची. कौल फ्राय झालेला आहे, पूर्ण कंप्लीट झालेला आहे बनवून. तर आता आपण थोड्याच वेळात खाणार आहोत. तर बघितलं असेल एकट्याने मी बनवलं कौल फ्राय, एकट्यानेच आता एकटाच एन्जॉय करतो आहे. तर नेक्स्ट ब्लॉगला बघू आपण कोण येतो आहे का आपल्या ब्लॉगमध्ये, तसं आपण करू. तर आज कौल फ्राय मी बनवलं आहे एकट्याने, तर लय एक खाऊन बघितलं तर लय भारी लागतो. तर आत्ता तर एकट्याला सर्व खायचेच भेटलं असेल इकडे. तर आपण आता थोड्याच वेळात खाऊ, जरा थंड होते तर गरम आहेत ते, थोड्या वेळात खाऊ आपण, मग बघू कसे लागतात. तर मी खाल्लं तर खूप मस्त लागतात. तर बघूया आता आपण परत. सगळे आपल्यालाच काय जे तिथं कोण नाही, मी जास्त आणलं नव्हतं. तर बघू आता थोड्याच वेळात खाऊया. तर आपण घेतो आता एक खायला. खूप गरम आहेत. खूप खूप मस्त झालेत एकदम, भेटलं असेल. एकदम ते बेस्ट वाटते. तुम्ही जर खायचं असेल तर आपल्या ब्लॉगला पूर्ण संपूर्ण बघा कसं बनवलं आहे, आणि त्या पद्धतीने तुम्ही पण बनवा. आणि नदीवर बनवून खायची पद्धत एकदम बेस्ट आहे. एकदम वारा वगैरे निवांत, आणि कोण इकडे नाही आपल्याला त्रास देणारा. तर एकदम निवांतमध्ये मी नदीच्या कडेला बनवलं आहे कौल फ्राय, आणि खूप एकदम मस्त लागतं आहे खायला. बघितलं असेल ना, आता मी एकटाच एवढं खाणार आहे. बघितलं असेल खूप खूप मस्त झालेत. आता एक बन बघितलं असेल, हे बघितलं असेल. खूप गरम आहे, जरा थंड होऊ द्या, मग थोड्या वेळेला काय बेस्ट लागतं. तरी कौल आपला फुटला होता तरी पण मी त्या पद्धतीने बनवला, आणि आता खायला जरा बेस्ट चांगलं लागतं आहे. जरा मी येता येता जरा माझ्याकडून कौल फुटला एक कोपऱ्याला, तरी मी थोडा बनवलं, खूप बनवण्याचे प्रयत्न केले. लय भारी झालं आहे. मसाला वगैरे मीठ वगैरे पद्धतशीर मीच लावला. एकदम बेस्ट, एकदम बेस्ट. म्हणजे हॉटेलला पण तुम्हाला असं खायला भेटणार नाही, पण आपण तसं बनवलं आहे. बघितलं असेल, बघितलं असेल एकदम काय चव लागते त्याची. खायचं असेल चांगलं लागतं एकदम. काही तिखट विकट पद्धतशीरने एकदम मसाला वगैरे माझ्या पद्धतीने मी टाकलं, आणि मला जसं पाहिजे होतं तसं झालं आहे. जर तुम्हाला बनवायचं खायचं असेल तर आपण नेक्स्ट टाईम म्हणून आपला ब्लॉग बघा, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि माझ्या संपर्क साधा. आपण एक दिवस नदीवर अशीच पार्टी बनवू. खूप मस्त लागतं.
आणि ब्लॉग पूर्ण शेवट असं बघा, की शेवटचे पण बघा, तुम्हाला वाटेल की कसं बनवलं आहे कसं नाही ते तुम्हाला समजून जाईल. खूप मस्त लागतं आहे. नदीचं वातावरण बदलं असेल इकडे. एकदम बेस्ट झालेलं आहे. बेस्ट झालं होतं. तर बघितलं असेल मी सर्व म्हणजे 2 ठेवले, 2 राहिलेले आहेत. खूप संपले, मी संपवले, माझा पोट भरलेलं आहे. तर खूप मस्त झालेलं होतं. तर तुम्हाला कसं वाटलं असेल मी बनवली पद्धत, तर त्या पद्धतीने तुम्हाला बनवायची असेल तर असं बनवू शकता तुम्ही. खूप मस्त होतो. आणि आपल्या नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बनवत राहील तर सपोर्ट राहू द्या आपल्याला. जेवढा सपोर्ट राहील तेवढे बनवण्याचे प्रयत्न करत राहू. तर खूप मस्त झाला होता हा पहिलाच. खूप दिवसांनी बनवलं आहे कौल फ्राय एकट्याने. तर चला मग भेटू आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.